नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. पेणच्या गणेश मूर्तींची दिल्लीच्या दरबारात धडक. पेणची कला, पेणची परंपरा आणि पेणची खाद्य संस्कृती यांच्यासह पेणकरांना अभिमान वाटणाऱ्या स्थानिक उत्पादनांची आता थेट दिल्लीच्या दरबारात धडक होणार आहे. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या परवानगीने पेणमधील लघु उद्योजकांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली असून त्यातून वर्षभर रोजगाराच्या संधी निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरसेविका पल्लवी प्रसाद कालेकर यांच्या प्रयत्नातून पेणच्या स्थानिक उत्पादनांना दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. याच उपक्रमाअंतर्गत काल सायंकाळी चावडी नाका येथील गणपती मंदिरातून पेणच्या गणेश मूर्तींचे दिल्लीकडे प्रस्थान करण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये केवळ पेणच्या प्रसिद्ध गणेश मूर्तींचा समावेश नसून गणेशोत्सवासाठी आवश्यक असणारे पूजा अर्चेचे साहित्य, इको फ्रेंडली सजावटीचे साहित्य तसेच पेणमध्ये उत्पादित होणाऱ्या विविध वस्तू दिल्लीकडे रवाना करण्यात आल्या आहेत. येत्या 14 तारखेला होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्पादनांना दिल्लीमध्ये बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. पेणच्या गणेश मूर्तींना देशभरात विशेष ओळख आहे. या पारंपरिक कलेला दिल्लीसारख्या मोठ्या बाजारपेठीची जोड मिळाल्याने पेणच्या मूर्तिकारांसह स्थानिक लघु उद्योजकांना आर्थिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ॲडव्होकेट निलिमा पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती वैकुंठ पाटील व ज्येष्ठ मूर्तिकार श्रीकांत देवधर तसेच निवासी तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर नगरसेविका पल्लवी कालेकर यांनी कशा प्रकारे दिल्लीपर्यंत गणपतीसह इतर पेणच्या वस्तू पोहोचवल्या जातील याविषयी माहिती दिली. पेणची कला, परंपरा आणि स्थानिक उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणारा हा उपक्रम पेणच्या लघु उद्योगांसाठी निश्चितच महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. यावेळी 500 गणपतींसह अनेक पूजेचे साहित्य दिल्लीकडे रवाना झाले आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.